नमस्कार मित्रांनो, मी ऑलराऊंडर समगा. काल जे झालं ते आज पण डोळ्यावर विश्वास बसत नाही. कारण आपला दादा, आपलं लाडकं नेतृत्व हे आपल्यात राहिलं नाही. अजितदादा सदैव आपल्या आठवणीत राहतील. कालची सकाळ म्हणजे सुन्न अशी सकाळ होती, ज्या सकाळीमध्ये काय केव्हा झालं, कमीत कमी बातम्या संपूर्ण बघुस्तोवर डोळ्यावरून विश्वास बसला नाही. आणि खरंच कळालं तर डोळ्यावर विश्वास गेला. कारण आपले दादा आपल्यात राहिले नाही आहेत. आपल्या दादांनी लवकरच साथ सोडली. बाबांनो, हे दुनिया आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. मीडियावाले, न्यूजवाले याला अनेक कारणं देत आहे. पण मित्रांनो, काही ना काही ते TRPसाठी 4 पैशासाठी ते काही बी नवीन कारणं सांगत आहेत. पण अरे, आता जर तुम्ही असं केलं तर त्यांच्या घरच्यावर परिस्थिती काय जात असेल, त्यांच्या कुटुंबियांवर जरा बघा, ते किती दुःखात आहेत. आणि ही मीडियावाले इकडं काही बी अफवा पसरत आहेत. पण ही बॉडी बघा, ही बॉडीच तुम्हाला सांगते काय झालं असेल. ही विमान क्रॅश म्हणजे काही साधं क्रॅश नाही, अख्खा महाराष्ट्र क्रॅश झाला आहे. करोडोवर पब्लिक अजितदादांच्या मृतदेहासमोर फिरते, अजितदादांना प्रश्न विचारते, अजितदादा इतके लवकर सोडून का गेल्यात. मायबाप, मी जाता जाता एकच सांगू इच्छितो, या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं तर मरावं लागतं. हे महाराष्ट्र आहे बाबांनो, इथं मेले असंच लोक नाव घेतात. तसं अजितदादासोबत परिस्थिती आहे. अजितदादा होते तर काही लोक निंदा, चेष्टा, वाईट बोलत होते. पण अजितदादा गेल्यावर अख्खा महाराष्ट्र नाही तर देशच दादा दादा करत आहे. कारण अजितदादा नेताच तसा होता मायबाप. अजितदादांनी शेतकऱ्यांची कामं केली. अजितदादांनी लाडकी बहीण योजना चालू केली. अजितदादांनी गल्लोगल्ली फिरून महाराष्ट्रातल्या गल्लोगल्ली फिरून देशाचा नाहीतर सगळ्या ह्यांचा आढावा घेतला, लोकांच्या अडचणी दूर केल्या मायबाप. अजितदादा हे आपल्या सदैव आठवणीत राहतील. अजितदादा, तुम्ही प्रत्याचा नारा लावत आहे जनता. अजितदादा, तुम्ही नक्कीच परत या. धन्यवाद.